रमेश म्हात्रे प्रकरणात आज कल्याण कोर्टामध्ये ज्या प्रकारे त्यांची सुनावणी होणार आहे, या सुनावणीसाठी आपण पाहू शकता की जास्तीत जास्त गर्दी जी आहे ती ते कोर्टाच्या वातावरणामध्ये आपण झालेली आहे. आणि या वातावरणाच्या अंतर्गत आता जास्तीत जास्त त्यांचे समर्थक असतील किंवा वकिलांचा एक मोठा संघटनेचा जथ्था असेल तो इथं आलेला आहे. काही वेळापूर्वीच इथे वकिलांनी एक आंदोलन केलं होतं, कारण की 4 दिवसापूर्वी ज्यावेळेस त्यांना इथे कोर्टात हजर केलं होतं त्यावेळेस पोलिसांनी मज्जाव केला होता वकिलांच्या संघटनेला सुद्धा. त्यामुळे वकिलांनी आज न्यायाधीशांकडे एक वेगळा अर्ज दिलेला आहे. ह्याच दरम्यान आता कुठेतरी अशी सूत्रांची माहिती मिळते की त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होईल. त्यानंतर न्यायालयीन कोठडीसाठी त्यांनी जो अर्ज केलेला आहे तो त्याच्यावर सन्माननीय न्यायालय भूमिका बजावेल. परंतु तुर्तास तरी जो 2.5 वाजताचा टाईम होता तो अद्याप आता बराच वेळ 2 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अद्याप त्यांना आले नाही. अशा 2 शक्यता वर्तवल्या जातात की त्यांना उशिरा आणलं जाईल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली जाईल. एकंदरीत त्यावर जे निर्णय जो होणार आहे तो आज ठरणार आहे आणि त्यावरच रमेश म्हात्रे यांचं भवितव्य ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण.